आदरणीय शरद पवार साहेबांच्या आणि अजित पवार साहेबांच्या मीटिंगवरून जे वादळ महाविकास आघाडीमध्ये चाललेलं आहे, याचा वादळ हा त्यांच्याशी संबंधित विषय आहे, तो आमच्याशी संबंधित विषय नाही. परंतु आमचा एवढा धसका हा मातोश्रीने घेतलेला आहे की उद्धव साहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी काही आमचे आमदार त्यांच्या संपर्कामध्ये होते आणि त्यांना भेटू इच्छित होते आणि त्यांना भेट नाकारण्यात आली नाही. मग अजित पवारांना शरद पवार साहेबांनी का भेट द्यावी असं सुद्धा त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. आमदार निघून गेल्यानंतरसुद्धा अजून त्यांची बुद्धी किंवा मातोश्रीचे जे कोणी त्या ठिकाणी त्यांना सल्ला देणारे असतील ते अजूनही जाग्यावर आलेले नाही असंच मला म्हणायला लागेल. कारण ज्यावेळेला आम्ही आसाममध्ये गुवाहाटीला होतो त्यावेळेलासुद्धा एवढे आमदार आमच्या संपर्कात आहेत, तेवढे आमदार आमच्या संपर्कात आहे असं रोज ते बोलायचे, परंतु एकही आमदार काही त्यांच्या संपर्कामध्ये येऊ शकला नाही. याच्या विरुद्ध अनेक जे विधान परिषदेचे सदस्य आहेत हे सुद्धा शिंदेसाहेबांच्या बरोबर आले, मूळ शिवसेनेमध्ये आले, मूळ विचारधारेबरोबर आले. एवढंच नाही तर 25पेक्षा जास्त विद्यमान नगरसेवक जे निवडून आलेले होते ते सुद्धा आज आपल्या मूळ पक्षामध्ये परतलेले आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याबरोबर असलेली इतर लोक निघून जाऊ नये असं जर त्यांना वाटत असेल तर त्यांनी स्वतःच्या पक्षाशी असलेलं त्यांचं जे काय न भेटणं होतं, इतर अनेक जे काय घडत होतं त्याच्यामध्ये त्यांनी सुधारणा करावी आणि उरलेल्या लोकांना आपल्यावर असण्याचा प्रयत्न करावा. आता आमचा मार्ग वेगळा झालेला आहे. आम्ही युती म्हणून महाराष्ट्राच्या सेवेसाठी सज्ज आहोत आणि महाराष्ट्राची जनता त्याच्यावर खुश आहे. महाराष्ट्राला जनतेला न्याय हे आमचं सरकार देतं आहे. अशा वेळेला तुम्ही राजकारणाच्या पलीकडे काही करत नाही आहे, जनतेचा विचार नाही आहे, केवळ लोकांना भडकवायचं, लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करायचा, हे आता पुष्कळ झालेलं आहे. तुम्ही काहीही केलं तरी आमचं सरकार हे जनतेसाठी काम करत राहणार. आज आमच्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये जाऊन बघा किती विकासाची कामं चालू आहेत. हे तुम्ही का करू शकला नाही याचं उत्तर तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा. आमदारांना ज्या वेळेला बजेट सेशन चालू होतं तेव्हा आम्ही बजेट सेशनला उपस्थित राहणार नाही असा ज्यावेळेला इशारा दिला त्यावेळेला थोडाफार निधी हा आमच्या आमदारांना मिळालेला होता. आज न मागता प्रत्येक आमदारांच्या मतदारसंघामध्ये कामं चालू आहेत, अनेक शहरांमध्ये मोठी मोठी कामं चालू आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी जे पाण्याची वाट बघत होतं ते धरणाची, कालव्यांची कामं एका एवढ्या विशिष्ट गतीने चालू आहेत की त्याचा धसका हा महाविकास आघाडीच्या सदस्यांनी घेतलेला आहे. आणि त्याच्यामुळेच खरं तर लहान लहान लोकंसुद्धा आता पवारसाहेबांच्या भेटीबद्दल बोलायला लागले आहेत. एवढे काय पवारसाहेब लहान नाहीत, त्यांचा निर्णय जो काय घ्यायचा आहे ते घेतील आणि ते आपल्या वेगवेगळ्या वेळेला मुलाखतीसुद्धा देत असतात. आणि त्याच्यामुळे आता आपल्याबरोबर उर्वरित लोक आहेत त्यांची तुम्ही काळजी करा. कारण शेवटी विकासाबरोबर नेहमीच लोकप्रतिनिधी राहतात, हा इतिहास आहे आणि त्याच्यामुळे तो इतिहास महाराष्ट्रामध्ये प्रत्यक्षामध्ये येतो आहे. अजितदादा ज्या वेळेला आमच्या सरकारला त्यांनी पाठिंबा दिला आणि सरकारमध्ये सहभागी झाले त्यावेळेला त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मोदी साहेबांचं केंद्रामधलं नेतृत्व आणि राज्यामध्ये युतीच्या शासनाकडून होणारी चांगली कामं याच्यामुळे आम्ही युतीमध्ये सहभागी झालेलो आहोत. आणि त्याच्यामुळे त्यांचे जे प्रश्न असतील त्यांच्या बंद खोलीमध्ये त्यांनी बोलावे. एखाद्या मोठ्या नेत्याचा अपमान करण्यासाठी अनेक जे काय आज बोलण्याचा प्रयत्न करतात ते कुठेतरी थांबलं तर पाहिजेच, परंतु याच्यामध्ये आमचा काहीही रोल नाही. आमचं स्पष्ट भूमिका ही महाराष्ट्राच्या विकासामध्ये आहे आणि त्याच्यामुळे उरलेल्या लोकांची काळजी करा. आमच्या आमदारांची काळजी करण्याची तुम्हाला काहीही गरज नाही. जो संभ्रम एकंदरीत आघाडीमध्ये नवियामध्ये पाहायला मिळतो, एकंदरीतच तो आज पत्रकार परिषद देणार आहे शरद पवार, तर एकंदरीतच वाटतंय का जो संभ्रम आहे तो दूर करण्यात येईल? हे बघा, संभ्रम जर निर्माण झालेला असला तर त्याची काळजी काँग्रेसने केली पाहिजे जास्त. कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादीची खरी तर आघाडी होती आणि ती आघाडी मूळची आघाडी होती. शिवसेना नव्याने त्याच्यामध्ये
उबाठा, शिवसेना उबाठा नव्याने त्याच्यामध्ये सामील झालेले होते आणि स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळावं म्हणून ते सामील झाले. वैचारिक कुठलीही त्यांच्यामध्ये समानता नाही. अशा परिस्थितीमध्ये पवारसाहेब काय निर्णय घेतात याच्यामुळे आपल्याबरोबर उरलेले सुद्धा जे लोक आहेत ते सुद्धा निघून जातील अशी काळजी उद्धव साहेबांना आणि त्यांच्या उबाठाला लागलेली आहे आणि म्हणूनच अशा तऱ्हेची स्टेटमेंट ते देत आहेत. पवारसाहेबांची एखादी गोष्ट बोलायची असेल तर तुमची मिटिंग आहे त्यावेळेला तुम्ही बंद खोलीत बोला ना, तुम्ही काय करावं याच्यावर आम्ही भाष्य करणार नाही. परंतु ज्या वेळेला ते अशा तऱ्हेची भाष्य करतात त्यावेळेला आम्हालासुद्धा वस्तुस्थिती लोकांना सांगायला लागते आणि ही वस्तुस्थिती अशीच आहे की उरलेले सुद्धा आता लोकप्रतिनिधी सोडण्याच्या मार्गावर आहे कारण त्यांना ही अनैसर्गिक युती मान्य नाही. विचारधारा ही पक्ष बनवत असते, विचारधारा ही पक्ष चालवत असते आणि विचारधारेसाठी लोकशाहीमध्ये मतदानसुद्धा करत असतात. ही वस्तुस्थिती बाजूला ठेवून आज जे काय चाललेलं आहे याच्यामध्ये सत्ता मिळवण्यापलीकडे काहीही नाही आहे आणि भारतामध्ये जी प्रगती चाललेली आहे मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली, अशा परिस्थितीमध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वाच्या खाली असलेल्या युतीला हरवता येणार नाही, NDAला हरवता येणार नाही आणि त्याच्यामुळेच हे सगळं चाललेलं आहे. आणि म्हणून ही घाईघाईने मी प्रेस घेतली एवढ्यासाठी की आमच्याबद्दल तुम्ही का बोलताय, तुम्ही तुमची काळजी करा. आम्ही सक्षम आहोत, राज्य चालवायला सक्षम आहोत आणि आमचा पक्षस्व चालवायला सक्षम आहोत. शरद पवार म्हणतात की संभ्रम निर्माण करू नका, परंतु दुसरीकडे भेटीगाठी वाढवण्यामुळे महाविकास आघाडीमध्ये बिघडलेलं आणि त्यात स्वतः मुंबईमध्ये सुद्धा NDAची बैठक होती. नाही, NDAची जर बैठक होतील आणि NDAमध्ये इंडियाची जर बैठक होत असेल तर त्या बैठकीला पवारसाहेबांना निमंत्रण असणार, त्याला त्यांनी चर्चा करावी आणि पवारसाहेबांनी कसं वागावं. म्हणजे उद्या वेगवेगळे पक्ष आहेत ना, इंडिया हा काय पक्ष नाही, त्याच्यामध्ये ममता बॅनर्जी आहेत, त्यांनी आपली वेगळी भूमिका जाहीर केलेली आहे, नितीश कुमारनी वेगळी भूमिका जाहीर केलेली आहे. प्रत्येकजण ह्याप्रमाणे बोलत राहणार आणि मग देशासाठी काम कोण करणार. देशाची जी एवढी प्रगती चाललेली आहे ती देशातल्या लोकांना पाहिजेच आहे ना. आणि म्हणून मी पुन्हा पुन्हा रिपीट करत नाही की 9 वर्षापूर्वी काय होतं आपल्या देशामध्ये, आज आपल्या देशामध्ये किती चांगल्या फॅसिलिटीज आहेत, आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली किती प्रगती झालेली आहे. आज भारतीयांकडे एका आशेने संपूर्ण जग बघत असताना तुम्ही केवळ तुमच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी जर देशाला मागे नेणार असाल तर ते चुकीचं आहे. आम्ही योग्य वेळेला या प्रवृत्तीच्या विरुद्ध रान उठवूच, परंतु अनेक लोकांना एकत्र येत असताना आधी स्वतःचे पक्ष सांभाळता येत नाही तर दुसऱ्यांबद्दल बोलायचं, आमच्या आमदारांच्याबद्दल बोलायचं, याच्याबद्दल हक्क तुम्हाला कोणी दिला. ते तुम्हाला कधीच सोडून गेले आहेत. तुम्ही हीच विधानं आसाममध्ये आम्ही असतानाही करत होता, मुंबईला आल्यानंतरसुद्धा करत होता आणि आजसुद्धा करणार आहे. त्याच्यामुळे मला एवढंच सांगायचं की त्यांच्याबरोबर आता जे उरलेले लोक आहेत त्यांनीसुद्धा आपला विचार करावा. अनेक लोक यायला इच्छुकच आहेत. हा निर्णय एका वेळेला घेतला तर बरा आणि मग काय त्यांना आपलं सगळं काही ते विचारधारा सोडून जायचं आहे कोणाबरोबर त्यांना जाऊन दे. आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन महाराष्ट्रामध्ये काम करत राहू. सर, आज आपण जर बघितलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुंबई गोवा महामार्गासाठी निर्धार मेळावा घेतला. यावेळी राज ठाकरेंनी बोलताना कोकणातील आमदार खासदारांवर टीका केली आहे की 17 वर्ष झाली ही महामार्ग होऊ शकत नाही, आमदार खासदार कोकणातले काय करतात. एक गोष्ट अशी आहे की हा जो हायवे अडलेला आहे हा विशेषतः रायगड जिल्ह्यामध्ये अडलेला आहे आणि त्या संदर्भात कोर्टामध्ये केस आहे. स्वतः या केसमधून मार्ग काढण्यासाठी गडकरी साहेबांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला. फायनान्स म्हणून होत नसेल तर काही ॲडव्हान्स देण्याची तयारी दाखवली. शेवटी काहीही न करता कोर्टामध्येच भांडत राहायचं असेल तर त्याच्या बळी कोकणाची जनता पडत असते. आणि म्हणून मी स्वतः ज्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतो आणि ज्या जिल्ह्याचा मी पालकमंत्री होतो त्याच्यामध्ये 2 वर्षापूर्वी रस्ता पूर्ण झालेला आहे. कोकण गोवा हायवे तिथं पूर्ण होऊ शकला कारण त्या ठिकाणच्या जमिनीचं ॲक्विजिशन झालेलं होतं, त्या ठिकाणी असलेले डिस्प्यूट्स आम्ही मिटवले. परंतु हा डिस्प्यूट असा आहे की स्वतः गडकरी साहेबांसारखा एक नेता की ज्यांनी कन्याकुमारीपासून अगदी भारताच्या सीमेपर्यंत रस्ते नेऊन टेकवले, तिथंसुद्धा जर अडचणी आल्या असतील तर निश्चितपणे त्याच्यामध्ये काहीतरी टेक्निकल अडचण आहे जी कोर्टाच्या माध्यमातून त्या ठिकाणी लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आमचे नवीन PWD मिनिस्टर यांनी निर्धार केलेला आहे की निदान 1 लेन तरी आम्ही पूर्ण कोकणापर्यंत जाणारी पूर्ण करू आणि तो निर्धार त्यांनी पूर्वीच केलेला आहे. शरद पवारांनी
गावात मुख्यमंत्री होतील अशी कमिटमेंट देण्यात आली असं वक्तव्य वडेट्टीवारांनी केलेलं आहे. अहो, ते रोज नवीन वक्तव्य करत होतं. वडेट्टीवार माझे चांगले हे आहेत. ते त्याने असंही वक्तव्य केलं की शिंदेसाहेब आजारी आहेत आणि म्हणून शिंदेसाहेबांच्या विरुद्ध. मुळात शिंदेसाहेब आजारी नाही. माणसाला विश्रांती तर लागते. तुमच्या घरी सुद्धा तुम्ही जायचं नाही का? तुमच्या मूळ घरी तुम्ही जायचं नाही का? आजारी पडला तर 2 दिवस विश्रांती नाही घ्यायचे का? म्हणजे आजारी असणं हा एक बहाणा आहे. आणि त्यानिमित्ताने अजितदादा मुख्यमंत्री पाहिजे असते तर त्यांनी त्यावेळेलाच विजयबरोबर हातमिळवणी केली असती ना. एक गोष्ट लक्षात घ्या की आमचं राज्य अजित पवार साहेब येण्यापूर्वीसुद्धा आमचं बलवान युती होतीच ती, आणि ते युतीमध्ये आले. युती त्यांच्याबरोबर गेलेली नाही आहे. आणि त्याच्यामुळे एवढंच गोष्ट लक्षात घ्या की किती लोकांनी याचं स्पष्टीकरण द्यायचं. स्वतः फडणवीस साहेबांनी याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. आणि असं म्हणण्याचं काहीही कारण नाही की आतापर्यंत स्वतःचा पक्ष स्थापन केल्यानंतरसुद्धा आणि काँग्रेस बरोबर असतानासुद्धा 80च्या वर कधी राष्ट्रवादी गेलेलं नाही आहे. याचा तुम्ही इतिहास बघितला पाहिजे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही भीती, मी स्वतःपूर्वी राष्ट्रवादीमध्ये होतो, अशी काही भीती बाळगण्याचं गरज नाही. मोदी साहेबांचे हात बळकट व्हावे म्हणून अनेक लोक एकत्र येऊ शकतात. आणि मोदी साहेबांच्या एफिशियन्सीची अनेक वेळेला पवारसाहेबांनी स्वतः कौतुक केलेलं आहे. आणि पवारसाहेबांचं गायडन्स अनेक वेळेला मोदी साहेबांनी घेतलेलं आहे. त्याच्यामुळे जो काय त्यांच्यामध्ये ममत्व भाव असेल तो त्यांनी उघडपणे करावा. त्याच्यामध्ये काय शेवटी महाराष्ट्राचं हित होणार असेल तर पवारसाहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना मग आम्ही ॲडवाईस करू शकत नाही. परंतु ते ज्यावेळेला पुन्हा पुन्हा सांगतायत त्यावेळेला त्यांचं म्हणणं गृहीत धरून त्यांच्याबद्दल बोलणं बंद झालं पाहिजे. आणि आता आम्ही वेगवेगळे झालेलो आहोत. फार काळ आमच्याकडे बघू नका. आमची घोडदौड चालू झालेली आहे. मुंबईतल्या लोकांना न्याय द्यायला आम्ही सुरुवात केलेली आहे. तुम्ही 10-10, 12-12 वर्ष ज्यावेळेला मुंबईतली लोक रस्त्यावर होती कधी त्यांच्याकडे ढुंकून बघितलं नाही. तुम्हाला बिल्डर जास्त जवळचे वाटत होते. आणि आता मी नोटिसा द्यायला सुरुवात केली ज्यावेळेला पालकमंत्री म्हणून. धडाधड कशी भाडी यायला लागली लोकांना. त्यांच्या विंग्ज होत्या म्हणजे ज्याच्यामध्ये त्यांचं पुनर्वसन व्हायचं होतं त्याची कामं कशी सुरू झाली. मी महापालिकेला सांगितलं पोलीस बरोबर घ्या आणि लॉक लावा. त्यांना नोटिसा दिलेल्या आहेत ना. इतर श्रीमंत लोकांची कामं चालू आहेत ना. मग गरीब लोकांची झालीच पाहिजे. हे आम्हाला शिंदेसाहेबांनी फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठी माणसाला न्याय मिळाला पाहिजे. KEMमध्ये आज जमिनीवर लोकांना झोपवायला लागतं. शेजारचा प्लॉट तुम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलला देऊन टाकणार. ही तुमची आपुलकी मुंबईबद्दलची. त्या ठिकाणी मोठी KEMची इमारत उभी राहू शकली असते ना. तुम्हाला माहिती नव्हतं काय KEM हेरिटेज इमारतीमध्ये आहे. त्याच्यामध्ये ती इमारत वाढवली जाऊ शकते. माहिती नव्हतं का? मग शेजारचा प्लॉट का दिला खाजगी विकासकाला? शेवटी आपण जनतेशी आपली बांधिलकी आहे तर ती आपल्या कृतीतून सुद्धा दिसलीच पाहिजे. केवळ शब्दाचे बुडबुडे करून चालत नाही. आज मराठी माणूस रस्त्यावर का आला? तो त्या ठिकाणी ज्या त्यांना शिफ्टिंगसाठी म्हणून ज्या कॉलनीज दिल्या त्याच्यामध्ये खितपत का पडलेला आहे? किंवा तो मुंबईच्या बाहेर सबर्बमध्ये का फेकला गेलेला आहे? कधी विचार केला आहे का? आणि हे बिल्डर कोण आहेत? सगळे परप्रांतीय बिल्डर आहेत ना. त्यांना एक साधी नोटीस तरी देऊ शकला असता आपल्या लोकांसाठी म्हणून. तुमच्या हातात कॉर्पोरेशन होती ना. 10-10, 12-12 वर्ष तुम्ही साधी नोटीस देत नाही. ही जर परिस्थिती असेल तर मुंबईच्या जनतेबद्दल आणि मराठी माणसाबद्दल बोलायचा तुम्हाला नैतिक अधिकार काय आहे याचा सुद्धा विचार झाला पाहिजे. सुभाष देसाईंनी असं ट्विट केलेलं आहे. सुभाष देसाईंनी असं ट्विट केलं आणि त्यात त्यांनी म्हटलंय की एकनाथ शिंदेच्या काळात त्यांनी कुठल्याही उद्योगपतींसोबत मीटिंग केलेली नाही. एकनाथ शिंदेच्या सरकारमध्ये सगळे उद्योग महाराष्ट्राबाहेर गेले असं त्यांनी ट्विट केलं. त्यांना हे बोलताना थोडं तरी असं वाटलं पाहिजे की जिथं महाराष्ट्र हा कर्नाटकच्या मागे गेलेला होता, महाराष्ट्र हा गुजरातच्या मागे गेलेला होता, आज फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये महाराष्ट्र 1 नंबरला आहे. आणि त्या ठिकाणी डावोसला कोण गेलं होतं? शिंदेसाहेब गेले होते की कोण गेलं होतं? याचा विचार केला पाहिजे. तुम्ही राजपुत्रांना बरोबर घेऊन जाणार. हे राजपुत्र वेगवेगळ्या शब्दांचे बुडबुडे फेकत राहणार आणि त्याच्यातून विकास होणार असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते मुळात चुकीचं आहे. खरी मेहनत आमचे उद्योगमंत्री करतात. त्यांनी एवढी फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रामध्ये आणली. आता बघा तर टेस्लाचं ऑफिससुद्धा पुण्याला आलेलं आहे. आणि तुम्ही ह्या गप्पा करतात. तुम्हाला साध्या हाय पॉवर कमिटीची मिटिंग घ्यायला जमली नाही, जी मिटिंग मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे. आणि त्या किती मिटिंग शिंदेसाहेबांनी घेतल्या आणि किती उद्योगांना वेगवेगळ्या सवलती त्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या याचा जरा अभ्यास करा. तुमच्यासारख्या ज्येष्ठ मंत्र्यांनी असं बोलता का म्हणे? ठीक आहे, तुम्ही ज्येष्ठ असूनसुद्धा तुमचे मुख्यमंत्री बैठक लावत नव्हते.
ह्याला आमचा नाईलाज आहे. म्हणून तर आम्ही सगळ्यांनी त्यांना सोडलं ना आणि आम्ही बाळासाहेबांच्या विचाराबरोबर गेलो. कारण बाळासाहेबांचा विचार हा महाराष्ट्राच्या विकासाचा होता, मराठी माणसाच्या विकासाचा होता. नेहमी एक मोठी लढाई ही एन्रॉनच्या संदर्भात झालेली होती, परंतु ज्यावेळेला आपल्याकडे विजेचा तुटवडा आहे हे ज्याला लक्षात आलं त्याला त्याच बाळासाहेबांनी एन्रॉनला परवानगीसुद्धा दिलेली होती. त्यांच्या दाखवलेल्या पावलावर पाऊल ठेवून आपण चालतोय आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुमच्या काळामध्ये महाराष्ट्र मागे गेला याचा आम्ही फार मोठा इश्यू करणार नाही. ज्या काळामध्ये महाराष्ट्र पुढे जात होता त्यावेळेला फडणवीस साहेबांसारखं चांगलं नेतृत्व होतं म्हणून इन्व्हेस्टमेंट येत होत्या आणि आता शिंदे साहेबांसारखं एक प्रगतिशील आणि धडाडीचं नेतृत्व आहे म्हणून पुन्हा एकदा उद्योग आमच्याकडे यायला सुरुवात झाली. तर आता तुम्ही तुमचं जे इनिंग होती ती तुमची खेळून झालेली आहे. आता इतर लोक जो परफॉर्मन्स करतात त्याच्यासाठी एक ज्येष्ठ नेते म्हणून तुम्ही कौतुक केलं पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी वारंवार आपल्याकडून अनैसर्गिक युती आहे. तर मग शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीचा एक गजवाचा नातं सामर्थ्य झालं, ही कुठली युती? त्यांनी आमच्याकडे येण्यापूर्वी आमची जी विचारधारा आहे ती ॲक्सेप्ट केलेली आहे. तो आम्ही कॉमन मिनिमम प्रोग्राम सही नाही केला, आम्ही शरणागती नाही पत्करली. आमच्या टर्म्सवर मोदी साहेबांच्या नेतृत्वावर तिथं त्यांनी असं कधीही म्हटलेलं नव्हतं की आम्ही मोदी साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जातो आहे, आम्हाला मुख्यमंत्रीपद नाही दिलं म्हणून आम्ही जातो हे त्यांचं नेहमी स्टेटमेंट होतं. आम्हाला फसवलं आहे म्हणून आम्ही जातो हे त्यांचं स्टेटमेंट होतं. आणि अजितदादांचं स्टेटमेंट काय आहे की आज भारत प्रगतीकडे वाटचाल करतो आहे मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली. आज महाराष्ट्र युती शासनाच्या नेतृत्वाखाली प्रगती करतो आहे म्हणून आम्ही युती शासनामध्ये सहभागी होतो आहे. त्यांची एकही अट आम्ही मान्य केलेली नाही. उलटं काँग्रेसने जे जे काय लिहून दिलं तुम्हाला हे करता येणार नाही, तुम्हाला हे करता येणार नाही, तुम्ही हे करता येणार नाही, त्याच्याखाली तुम्ही कॉमन मिनिमम प्रोग्राम म्हणून सह्या केल्या. महाराष्ट्राचा स्वाभिमान तुम्ही विकला आणि आमच्याबद्दल काय बोलताय? तर शेवटचा एक प्रश्न, याच गोष्टीला धरून राज ठाकरेंनी अशी टीका केली आहे की भाजपसोबत जे लोक जातात म्हणजे डोक्यावरती बंदूक ठेवून काही लोकांना भाजपमध्ये आणलं जातं असं राज ठाकरेंनी टीका केली आहे. राष्ट्रवादीवरती 70,000 कोटींचा आरोप केल्यानंतर त्यानंतर अजित पवार सरकारमध्ये सामील झाले. असं एक गोष्ट अशी आहे बघा, राज ठाकरे साहेब सध्या विरोधी पक्षामध्ये आहेत, त्यांना विरोधात बोललंच पाहिजे. परंतु याच मोदी साहेबांचं कौतुक करायला ते गुजरातमध्ये सुद्धा गेलेले होते. गुजरातचं पॅटर्न त्यांनी त्याचीबद्दल वाहवा केलेली होती. ते खुला दिल्याचे नेते आहेत. त्याच्यामुळे माझी खात्री आहे की ज्यावेळेला त्यांना आमचे विचार पडतील त्यावेळेला त्यांच्यासारखा मराठी माणसांवर प्रेम करणारा एक धडाडीचा नेता हा सुद्धा नेतृत्व करायला सोबत असेल अशी आम्ही अपेक्षा करतो. मराठी माणसांबद्दल त्यांना प्रेम आहे, मुंबईवर त्यांना प्रेम आहे, मुंबईचा कायापालट होतो आहे, मराठी माणसांना न्याय मिळतो आहे. मग ती सगळी त्यांची स्वप्न आहेतच ना. काही गोष्टी घडल्या की त्या ॲक्सेप्ट करायला थोडासा वेळ लागतो. अजितदादा आमच्याबरोबर आल्यानंतर ते ॲक्सेप्ट व्हायला थोडासा वेळ लागतो. आमच्या लोकांना स्वतः थोडा वेळ लागलाच ना. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे महाराष्ट्राच्या हिताचं आहे ते केलं पाहिजे, महाराष्ट्राचा विकास केला पाहिजे असं आम्हाला सगळ्यांना वाटतं. शरद पवार आणि अजित पवार यांच्या दरम्यान जी पुण्यात गुप्त बैठक झाली होती, आता माहिती अशी मिळते की या बैठकीमध्ये शरद पवारांसमोर अजित पवार गटाने हा पर्याय ठेवला होता, एक तर तुम्ही आमच्यासोबत या किंवा राजकारणात तुम्ही तटस्थ भूमिका घ्या आणि अजित पवार गटाला राजकारण करू द्या. मात्र तो प्रस्ताव शरद पवारांनी नाकारल्याची माहिती आता मिळते. एक बघा, त्यांच्या अंतर्गत काय घडतं ह्याच्याबद्दल आम्ही स्टेटमेंट करणं चुकीचं आहे. एकतर ते फॅमिली मेंबर आहेत, फॅमिली म्हणूनसुद्धा ते एकमेकाला भेटू शकतात किंवा निर्णय घेऊ शकतात. आणि म्हणून मला असं वाटतं की याच्याबद्दल अधिक प्रश्न हे एकतर अजितदादांना किंवा पवारसाहेबांना आपण विचारणे योग्य ठरेल. परंतु आमचं सरकार पूर्वीसुद्धा स्ट्रॉंग होतं, आता त्याच्यापेक्षा स्ट्रॉंग झालेलं आहे. आणि आता महाविकास आघाडी जी महाराष्ट्रामध्ये आहे त्यांना आपले मेंबर्स कसे निवडून येणार पार्लमेंटमध्ये याच्यामध्येच त्यांच्यामध्ये काळजी सुरू झालेली आहे. आंबेडकर साहेबांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की मी फक्त शिवसेनेबरोबर आहे, मी इतर लोकांबरोबर नाही आहे. म्हणजे ही भूमिका अशी होत असताना त्यांनीच विचार केला पाहिजे की हे सगळं आपण का करतो आहे, तर सत्तेसाठी करतो आहे. आणि सत्तेसाठी किती लाचारी करायची याच्या मर्यादा त्यांनी आता ओलांडलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे याच्यावर त्यांनी विचार केला पाहिजे. कारण जे परखड नेते प्रकाशरावांसारखे असतात त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं शिवसेनेच्या पलीकडे माझा महाविकास आघाडीशी काही संबंधच नाही. मग तो महाविकास आघाडीचा अपमान नाही झाला का? तुम्हाला त्यांच्याविरुद्ध बोलण्याची हिंमत आहे का? ते तुम्हाला फाडून खाते. पवारसाहेब आपले बोलण्यामधून नेहमी सोबर असतात,
टू द पॉईंट असतात. म्हणून एखाद्या आक्रमक नेत्याच्या विरुद्ध बोलून दाखवा आणि मग तुम्हाला तुमचे कळेल काय तुमचं राजकारणामधली उंची आहे ती. सर हिंदी में बोल दीजिए सर हिंदी में बोल दीजिए जरा. देखिए, जो स्टेटमेंट मातोश्री से आ रहे हैं उनको एक तो इसके बारे में शक हो गया है कि उनके लिए कोई फ्यूचर नहीं बचा, इसलिए वो बहुत इस तरह की चिंता में है कि अगर पवार साहब उनको छोड़ के चले जाएंगे तो उनका अस्तित्व ही चला जाएगा, क्योंकि उन्होंने अपनी विचारधारा छोड़ दी है. खाली सीएम के पोस्ट के लिए उन्होंने अपनी विचारधारा छोड़ दी. और जब हम लोग आसाम में थे तो भी वो लोग ऐसे बोल रहे थे कि कुछ एमएलएज हमारे संपर्क में हैं, लेकिन एक भी एमएलए उनके साथ नहीं गया. आज यहाँ आने के बाद कम से कम 25 से ज़्यादा उनके जो कॉरपोरेटर थे उनको छोड़ के चले गए. तो आज उनको ये चिंता रहती है कि हमारे पास कोई बचेगा या नहीं. इसीलिए ये पवार साहब का और अजीत दादा का मिलने का बहाना करके वो बोल रहे थे कि किसी ने हमसे अपॉइंटमेंट मांगी थी कि हमें विश करने के लिए आने के लिए, तो हमने वो विश करने के लिए भी उनको अलाउ नहीं किया. तो आप सोचिए कि ये कहने का मतलब क्या है कि उनके पास जो बचे हुए एमएलएज हैं वो भी उनको छोड़ के नहीं जाए. इसीलिए मातोश्री से ऐसे स्टेटमेंट दिए जाते हैं और हम उनको इतना ही बोलते हैं, आप अपने बारे में चिंता कीजिए. हम बहुत अच्छी तरह से महाराष्ट्र के लिए काम कर रहे हैं. बाबा साहब के विचारधारा पे हम लोग चल रहे हैं, इसलिए आपके लोग आपको छोड़ के आ रहे हैं और भी आपको छोड़ देंगे. लेकिन उसके बावजूद भी आप कांग्रेस को नहीं छोड़ रहे हैं. आप राष्ट्रवादी को जो बचे हुए लोग हैं उनको भी नहीं छोड़ रहे. तो इसका मतलब है कि आप इतने वीक हो गए कि आपको दूसरे की सहारे की ज़रूरत है. जबकि प्रकाश आंबेडकर जी ने भी बोला है कि मुझे महाविकास आघाड़ी से कुछ लेना देना नहीं है. मैंने जो समझौता किया था वो उद्धव जी से किया था. उसके बावजूद उनके खिलाफ बोलने की आपकी हिम्मत नहीं है. आप आके शरद पवार जी जैसे एक ज्येष्ठ नेता के खिलाफ बोल रहे हैं, वो गलत है. आप अपनी चिंता कीजिए. जरूर चिंता करने का विषय है कि उनको आपने विचारधारा छोड़ दी, और विचारधारा छोड़ने के बाद आप कौन से विचारधारा पे चलेंगे? क्या आप कांग्रेस के विचारधारा पे चलेंगे? आपने वैसे भी कॉमन मिनिमम प्रोग्राम वहाँ पे साइन किया था. एक तरह से इसको शरणागति बोलते हैं मराठी में, मतलब आपने सरेंडर किया था वहाँ पे. तो वैसे ही सरेंडर आपको करना है तो कर दीजिए. बाबा साहब ने किसी के पास सरेंडर नहीं किया था. वो बोलते थे अगर मैं अकेला भी रहूँगा तो भी मैं लड़ता रहूँगा, और उनके विचारधारा पे हमारी सरकार चलती है. विरोधी पक्ष नेता ने ये आरोप लगाया है कि प्रधानमंत्री जी ने अजित पवार से एक प्रस्ताव रखा कि अगर शरद पवार साथ में आते हैं तो आपको मुख्यमंत्री बनाया जाएगा, नहीं तो नहीं. तो वो इस तरह की बातें किस तरह से कितनी वैल्यूएबल है? क्या ये ऐसी चर्चा है कि ऑफर दिया जा रहा है शरद पवार को उनको आपके साथ शामिल करने की बात की जा रही है, और ये सवाल इसलिए आपसे किया जा रहा है कि आपका मुख्यमंत्री है? देखिए, ये सब चीज़ें लोगों को मिसगाइड करने के लिए कही जाती है. सोचिए, वही बोल रहे थे 2 दिन पहले कि शिंदे साहब अगर बीमार है तो उनकी बीमारी की वजह से अजित पवार को मुख्यमंत्री बनाया जाएगा. उनको मालूम है कि शिंदे साहब की पॉपुलैरिटी क्या है, वो कितने घंटे काम करते हैं. इसके लिए लोग उनके तरफ अट्रैक्ट होते हैं, हर सामान्य व्यक्ति को वो मिलते हैं. तो ये सब लोग एक्सपेक्ट करते हैं अपने नेता से. अगर ऐसा फेस किसी भी युति को मिल जाता है तो उनके लिए वो एक असेट होती है. तो उनको डैमेज कैसे करना है? तो इसके लिए अफवाहें कीजिए. अफवाहें कर लीजिए कि आज ये मुख्यमंत्री है लेकिन कल नहीं रहेंगे. ये तो एक अफवाह है. वो तो विरोधी पक्ष में है, उनके साथ में बहुत अच्छे मेरे रिलेशन्स हैं, लेकिन उनको ऐसी बातें नहीं करनी चाहिए. उनको कांग्रेस की पॉलिसीज़ के बारे में कहना चाहिए. कांग्रेस ने देश के लिए क्या किया उसके बारे में बोलना चाहिए. आज उनके साथ वो व्यक्तित्व नहीं है जैसे वो पहले कांग्रेस पार्टी में रहता था. आज कांग्रेस पार्टी देश के लिए कुछ नहीं कर सकती. सिर्फ पंतप्रधान मोदी जी नहीं रहने चाहिए जिन्होंने आज देश को इतने हाइट पे लेके गए हैं. तो उनको डैमेज करने के लिए वो सब एक्सरसाइज कर रहे हैं. जिनके साथ उनका जमता नहीं था उन लोगों को इकट्ठा कर रहे हैं और मोदी जी को डैमेज करने की कोशिश कर रहे हैं. लेकिन मोदी जी डैमेज नहीं होने वाले हैं, हमारा नेशन डैमेज होने वाला है. जो 9 साल में जो प्रगति की है भारतवर्ष में, 9 साल में
जो भारत की प्रतिमा है अंतर्राष्ट्रीय स्तर पे, उसको डैमेज करने के खुद के सेल्फिश मोटो के लिए, उसको डैमेज करने के लिए वो कोशिश कर रहे हैं, ऐसे मुझे लगता है। लोग नेताओं का ऐसा भी दावा है कि शिवसेना जो उद्धव बालासाहेब ठाकरे और साथ ही जो कांग्रेस के लोग हैं वो 48 लोकसभा सीट की तैयारी कर रहे हैं, उन्हें शरद पवार पर विश्वास नहीं है और इस वजह से प्लान भी करेंगे। नहीं, उनको प्लान करने दीजिए ना, लेकिन उनको इतना तो देखना चाहिए, 48 छोड़ दीजिए, 8 जगह पे भी वो जीत सकते हैं, उसके बारे में उनको प्लानिंग करनी चाहिए, क्योंकि लोग विश्वास रखते हैं, वो विश्वास डेवलपमेंट में रखते हैं, प्रगति, देश की प्रगति में रखते हैं, राज्य की प्रगति में रखते हैं, तो वो विश्वास सिर्फ वो मोदी साहब में रख सकते हैं और युति शासन में रख सकते हैं। सर, बैंड्रा में एक इंसिडेंट हुआ बैंड्रा टर्मिनस पे, जहाँ कुछ लोगों ने एक मुस्लिम युवक की पिटाई कर दी। उस पर आरोप था कि वो हिंदू लड़की को लेकर कहीं जा रहा था। इस मामले में लोकल पुलिस ने उचित कार्रवाई नहीं की, इस वजह से कुछ हिंदू संगठन ने इस तरह की वारदात को अंजाम दिया। क्या लॉ एंड ऑर्डर को देखते हुए इस तरह की हरकतों पर किस तरह से ये सरकार काम कर रही है? एक दूसरी बात कि महाराष्ट्र के कई सारे जिलों से ऐसे मामले सामने आए जहां पर पाकिस्तान की स्वतंत्रता दिवस को सेलिब्रेट करने के लिए सोशल मीडिया पर पोस्ट डाले गए, जिस पर पुलिस ने कार्रवाई की। देखिए, ऐसे पोस्ट डालना अपने देश के खिलाफ है, और ऐसे लोगों के खिलाफ पुलिस ने जो एक्शन लिया वो सही एक्शन है। अगर कोई लॉ को अपने हाथ में लेता है तो उसके बारे में भी पुलिस कार्रवाई करेगी। ये शासन एक ऐसा शासन है जहाँ पे सही न्याय सबको दिया जाता है, लेकिन इसके साथ ही जो आज यहाँ पे हो रहा है, जो इंसिडेंसेस हो रहे हैं, वो इंसिडेंसेस को भी कैसे स्टॉप किया जाए, इसके बारे में एक चर्चा होनी चाहिए उस कम्युनिटी में, जिस कम्युनिटी पे ये एलिगेशन आते हैं। तो मैं जब कोल्हापुर का पालक मंत्री था तो मैंने सबको बिठाया था, वहाँ पे जो अलग कौम के लोग हैं उन्होंने भी छत्रपति शिवाजी महाराज की जय बोला था। ये एक अलग से संस्कृति है महाराष्ट्र की, ये अलग से संस्कृति है अपने हिंदुस्तान की, और उस संस्कृति को अगर हर कोई फॉलो करे तो ऐसे इंसिडेंट्स नहीं आएंगे। सर, तुमच्या मतदारसंघात राजन तेली सर, चुनाव को लेकर के बातें करें कि जिस तरह से महायुति आई है, अब देखिए तो आंकड़े कैसे बंटवारा होंगे 288 के, क्योंकि अजीत पवार के आने के बाद उन्होंने पहले से दावा किया है कि 90 सीट जो है वो उनकी तरफ से लिया जाएगा। तो शिंदे गुट किस तरह से देखता है सर, कैसे बंटवारा होगा? देखिए, बंटवारा तो जब होना है जब असेंबली इलेक्शंस आएंगे, उससे पहले तो आने हैं लोकसभा के इलेक्शंस। तो लोकसभा में हम सब सीट जीतने वाले हैं, ऐसे मुझे विश्वास है। इसीलिए तो वो आ जाते हैं, तो जहाँ पे एनसीपी स्ट्रांग है वो कॉन्स्टिट्यूंसी उनके लिए छोड़ी जाएगी, ताकि हमारे सब एमपी जीत के आए। देखिए, महाराष्ट्र के लिए तो हमारी पूरी बलवान थी सरकार, फिर भी ये लोगों की जो कोशिश है उसके लिए कुछ पॉलिटिकल मूव्स लेनी पड़ती है, और लेना बिल्कुल सही है, क्योंकि महाराष्ट्र जैसे राज्य जो प्रोग्रेसिव है वहाँ से ज़्यादा संख्या में एमपी जीत के आने चाहिए, ताकि मोदी साहब फिर पंतप्रधान बने और भारत इतना स्ट्रांग हो की पूरा जग उसकी तरफ उसी नजरिए से देखे। तुमच्या मतदारसंघात भाजपचे राजन तेली त्यांच्यासोबत संघर्ष होताना दिसतोय, त्यांचं प्रभुत्व कुठेतरी वाढताना दिसतंय, असं काही वाटतं का? त्याबद्दल काय? एक गोष्ट अशी आहे की त्यांनी माझ्याविरुद्ध अनेक वेळेला असेंब्लीच्या सीट लढवलेल्या आहेत। मला अनेक कामं असतात, त्यांना मोकळा वेळ असतो, किती वेळ गेले तरी काय हरकत नाही, शेवटी भाजप आणि शिवसेनेची युती आहे। आजसुद्धा जे सरकार स्थापन झालेलं आहे ते शिवसेनेच्या माध्यमातूनच भाजपसुद्धा सत्तेवर आलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये दोघांमध्येही चांगलं कोऑर्डिनेशन राहिलं पाहिजे। त्यांना जर सांगून समजत नसेल तर भाजपमधले ज्येष्ठ लोकांनी त्यांना बोलवून घेतलं पाहिजे आणि कशा तऱ्हेने वागावं याच्याबद्दल त्यांना योग्य ते त्यांच्याशी बोललं पाहिजे। सर, एक शेवटचा एक प्रश्न, तुम्ही जसं म्हणालात की राज ठाकरे आता विरोधी पक्षामध्ये आहेत, त्यामुळे ते टीका करतात, पण भविष्यात त्यांना आमचे विचार पटतील, म्हणजे एकंदरीत राज ठाकरे सुद्धा सरकारला पाठिंबा देऊ शकतात का भविष्यात? नाही, हे बघा, राजसाहेबांच्याबद्दल काही मी कॉमेंट करणं हे चुकीचं आहे, परंतु त्यांचे विचार नेहमी पॉझिटिव्ह राहिलेले आहेत आणि त्याच्यामुळे पॉझिटिव्ह विचाराला ते नेहमी पाठिंबा देतात। आमचं सरकार पॉझिटिव्ह आहे। जर गुजरातमध्ये जाऊन ते गुजरात पॅटर्नचं कौतुक करू शकतात,
तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आमच्या सरकारने जे नवीन पॅटर्न आणलेलं आहे सर्व समाजाच्या हिताचं त्याचंसुद्धा कौतुक ते करतील एवढं त्यांचं मोठं मन आहे याची मला खात्री आहे. तर ते बँड्रा Thank you. विषयावर एक मराठी देऊन टाका की तो काही लोकांनी मिळून एका मुस्लिम युवकाला बेदम मारहाण केली. आरोप त्याच्यावर असा आहे की एका हिंदू मुलीला तो घेऊन पसार होत होता आणि त्याबद्दल अंबरनाथ पोलीस स्टेशनमध्ये एक अपहरणचा गुन्हा देखील दाखल आहे. मात्र पोलिसांनी कारवाई केली नाही म्हणून हिंदू संघटनेने या प्रकारची कारवाई केली आणि या प्रकारची कारवाईला आपण कसं बघताय? नाही, एकतर असं आहे की त्याच्याविरुद्ध जर पोलीस कंप्लेंट असेल तर योग्य वेळेला पोलिसांनी सुद्धा ॲक्शन घेतली पाहिजे. परंतु पोलिसांनी ॲक्शन नाही घेतली म्हणून कायदा हातामध्ये कोण घेऊ शकत नाही. आम्ही याची निश्चितपणे चौकशी करू. परंतु हे प्रकार टाळण्यासाठी त्या समाजामध्ये सुद्धा एक वैचारिक मंथन झालं पाहिजे. हे घडता कामा नये हे त्यांनीसुद्धा आपल्या युवा पिढीला सांगितलं पाहिजे आणि तसा प्रयत्न अनेक ठिकाणी चालू आहे. कारण ह्या एका विषयामुळे हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये दुही निर्माण होते हे सर्वांच्या लक्षात आलं आहे आणि त्याच्यामुळे ती काळजी जर त्यांनी घेतली तर ही जी काय आज मनं दुभंगलेली आहेत ती सुद्धा एकत्र यायला मदत होईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.